आमच्या जेवताना लावून बघत जावं जेवताना जसं जेवताना डिप्रेशन असेल ना आता तरी काय माझ्या मस्ती नाहीये. आज रात्री रात्री कडलो डिप्रेशन मध्ये काय जायचं मित्र नाही नाही आज रात्री या फक्त आधीची असली मारताना असली की पण त्याची आधीची किंवा आधी बिजेची अभ्यास करून रोज घराबाहेर निघून रोज पप्पांचे 50 रुपये घालवण्यात काय वाईट नाही मला. 50 रुपये कशाला 1000 रुपये घालवा वापरायचे डिप्रेशन मध्ये. आम्ही 50 घालवतो का आम्ही काय जीव देणार नाहीये. आम्हाला लिमिट आहे 50 रुपये आमच्याकडे 50 असते दिवस तरी बी आमची पोरं शिंगसपणा करतात असतात सगळ्यात काय विषय तुम्हाला चहा पिताना दाखवतो चहा प्यायला ट्रान्झॅक्शन दाखवतो. योगदान काढतं 2 रुपये योग काढतो 13 रुपये. रोज रात्री चहा प्यायला जातो रात्री केडशॉप वरला जाऊन तिथं आहे चहा मला चहा आहे 20 रुपये. जे पुण्यातले त्यांना माहितीच असेल जी बाहेरची सगळे नाही का आपले तिकडे चहा आहे एक चहा 20 रुपये ते 20 रुपयाचा चहा पण ते नको कट करते पण तरी पण ते म्हणून तू मध्ये आला मला मान्य पण काय सांग काय थांब द्या तिकडे चहा प्यायला जातो ना एक जण काढते 12 रुपये एक जण काढते 15 रुपये मी तर आणि चहा घेण्याला 20 रुपयाला तरी मी त्यांनी पिराडायचं असं बी एक मजा असते. असं नाही की पैसा पैसे काय रे त्या दिवशी नव्हते आणि आपण इथनं पुढे 10 रुपये 10 द्याल ते 12 द्याल ते 15 द्याल इथनं पुढे माझ्याकडे त्या दिवशी त्याला काय वाटलं काय माहिती त्याने 50 रुपये दिले तेवढ्या बाबतीत कधी कधी ते होईल नाही ना त्याच्याकडे पैसे त्याचं कसं सांगतो आज त्याच्याकडे 40-50 रुपये 40-50 रुपये किती वर्ष झालो का 31 कधीच बघितले सांगतो अशा अकाउंट बिकाउंटला माझ्या अकाउंटात सगळ्यात मॅक्स होते 50,000 कर्ज झाले मग असं किती झाले आता बड्डे झाले तुम्हाला वाटलं असेल काल सांग लय खर्च केला ओव्हर खर्च झाला बजेट होत 3,000 पण जरा डबल ट्रिपल जायचं वेगळा नुसतं झाला. पोरं खुश झाली मग मी पण ठेवतात पैसे काय माझ्या हात जातील पैसे जाऊ पैसे आंघोळ करताना जरा वाईट वाटतं कुठे कुठे पैसे मग आंघोळच नाही करायची पण मी करतो ते आहे ना आपलं सांगतो 2-3 दिवस आंघोळ नाही करत लय गाणे तुम्हाला पण त्यांच्याकडे वाटणार नाही बघून आंघोळण्यात स्वच्छ राहते तसे ते गपलं तिकडे बघून तरी वाटेल थोडं पण ओमकेकडे बघून नाही वाटत. ओमके चिकन गोरायचा चिकन आहे त्याला एक गर्लफ्रेंड म्हणजे शोध असेल कुठेतरी चालले ओमके आणि मी म्हणून आद्याला 4-5 शोध आद्याला शोध आधी जरा आमचं जरा नाराज आहे भाऊच्या आयुष्यात पोर घेतलेली नाही. त्या ब्लॉग मध्ये बघितलं असं तुम्ही काय बोलत आता पंडितने सांगितलंय पंडित केळा पंडित अजून केळा त्याला म्हणलं पंडितने काय कुंडली बघून सांगितलं पंडित सांगितलं याच्या घरी मोठ्या मारता काय बोलायचं आता अरे ते बोलला ते तू विचार म्हणते पंडितले बेकार आहे मोठ्या बिट्ट मारतो बिरतो सगळं सांगतो म्हणते गाणे बाबा आणि म्हणते कुठल्या पोरीच्या प्रेमात पडणार हे सगळं सांगतात पंडित ते का कोण आहे काय कळा ना मला तर ऍस्ट्रोलॉजर आहे काय. हा तर मी काय सांगत होतो काल काय म्हणला त्याला विचारलं काय कुंडली बघून सांगितली का म्हणला कुंडली बघून सांगितले मला पोरगे नाही. अरे म्हणलं केळ तुझं तोंड बघून सांगितलं असेल त्याने तुला पोरगे नाही भेटणार म्हणून
म्हणतो काय पण काय म्हणतो. अरे काय पण नाही म्हणलं तेच काय आद्या म्हणलं असं पण नाही सांग. आद्या 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 दिसला रोडवर पाणी तोंड खाण्याचं मला चहा पण ना आद्याने चहा पाहता सांगायचं जोडांगा तुम्ही ते काय असतं ते पैसे टाकतील बघ काय असतं ते ऍप्रिसिएशन. नाही ते चॅट काहीतरी सुपर चॅट याला नसते. सुपर चॅट लाईव्ह ला असतं. लाईव्ह येतो 2 मिनिटासाठी नंबर टाकतो डिस्क्रिप्शन मध्ये. ब्लॉगिंग जर आधी सुरू केलं असतं ना आम्हाला डायरेक्ट ऍप्रिसिएशन टाकू लागतं. आमचे 11वीतले दिवस आवडलं ना तुम्हाला. नाही 11वीतले दिवस ब्लॉगिंग सुरू केलं आज मला ती गरिबी तुम्हाला कुठच्या कुठं दिसला. नाही ती गरिबी ती इंटरसेप्टर यायच्या आधी बी तिचे ते दिवस काढले स्प्लेंडर वरती तिघं बसून जायचं. 12वीपर्यंत चांगलं जात होतो. 12वीपर्यंत आमच्याकडे गाडीच नव्हती. गाडी बी आम्ही तिघं म्हणजे असं नाही माहिती शिकला असेल पण आद्या आणि मी आम्ही त्या स्प्लेंडर वरती शिकलो. त्यांनी पण पाडली मी चालवायचो आणि मी पण पाडली की परत तो बाजूचा असं आम्ही क्लासला घेऊन जायचो. त्याला बघ कामाला जायचं. पेपर होता आणि आमच्याकडे गाडी नसायची आधी आमिर बाप्पा जावला ते आम्ही फुलगरी चालत 1-2 करत जायचो. पेपर अचानक कळलं सकाळ भाऊ काही लोकांचं पेपर आहे आज ऍक्टिव्हा काढणार भाऊ दोघं मला घ्यायला मी रिलायन्स फ्रेश 500 राहायचं तेव्हा आली सालाट आणि पडली की आता पडली कसं ते पण सांगतो तुला. तुला माहिती किराणा मालाचं दुकान होतं रे. माहिती आहे. माणूस आला ते पाणी नसतं का साबणाचं त्यांनी धुतलं असेल तिथलं आतमधलं. मी गाडी चालवतो तो आला आणि त्याने डायरेक्ट पुढे एक वॅगनर होती. त्या वॅगनर वाला स्लो झाला आणि मी फास्ट आलो आणि त्या वॅगनर वाल्याच्या पुढे होता स्पीड ब्रेकर आणि तिथनं त्यांनी जो पिकअप घेतला तो निघून गेला. मला वाटलं मी पण त्याने मागं पळवत जाईल. ते किराणा मालाच्या दुकानवाल्याने डायरेक्ट साबणाचं पाणी ओतलं. त्याच्यामुळे काय केलं पाण्यात नाही घसरलो मी घसरलो घाबरून ब्रेक दाबला आधी पुढचा डायरेक्ट गाडी घसरली. चिकला नाही कसं आहे पाटलांचा बैल गाडा घाटात गेलाय राडा. म्हणतं चालतं बघ सॉरी हो का घातलेलं लोक सुरू झालं गाणं ऐकतात नाही वाईट वाटतंय मला. युट्यूब वाल्यांनी काय केलंय राव बंद केलं पाहिजे असलं चुकतं म्हणून. अच्छा माझ्या गाड्या मुख्यवाने चालवायची का बोलत चालवायची काय करणार आता. झोप आली गाडी चालू गाडी म्हटल्या म्हणून तर सार्थ लहानता ना नाही त्याला त्यात गाडीचे लय घाण चालवतो चालत मी बघ 2 कांड्यात 3 कांड्यात इथपर्यंत आली गाडी. मागचे 2 कांड्यात फलटणला नेली होती भाऊन नाही का 2 कांडे जेजूरच संपवले. माझ्या गाडीच पुच्चा गेला बाहेर. गाडीच पुस्तक असतं जातो सांग ना. गाडी कोणाला चालवायला रिस्क आम्ही बाबा. आपली गाडी असल्यावरती वाटत नाही आपले बी नाही वापायची आपल्या असल्यावर ठीक आहे. किती रोड राहिले मित्राकडे जायचं ना तुझ्या पोहोचतोय तिथं. सुमित भैया तिथं थांबू जरा ते पाण्यापाशी जरा 2-4 मिनिटं. पाण्यापाशी थांबायचं का तिकडेच थांबायचं डायरेक्ट. कुठं पाण्यापाशी थांबू ना बैलगाडा शर्यत बघा तिकडच नाही ते काय बैल कुठलं रे आपला बाकासूर ना. आणि तो जिंकला कोण जम्मू काश्मीर नाही जिंकला पण जिंकला लखन जिंकला. लखन हिंद केसरी लखन. बैलगाडा शर्यतीला चालल्यावरती छकडा बांधलाय आतमध्ये 3 बैल आहेत. एवढं बैल पळवायचे का फॉर्च्युनर तरी भेटेल. जिंकला पण पाहिजे ना आपला आलो स्पॉटला आलो का काय स्पॉट बघा मित्रांनो. पियुषने मला एक नवीन नेकलेस पॉइंट दाखवलाय. कुठलं धरण आहे यांना विचारू का बघा काय डॅम कसं आहे. त्या मोठं धरण आहे. धरण एका डॅम आहे म्हणजे डॅमला धरणाला डॅम असतो. लालपरी पियुष काय घेतोय तर नाही बघा काय करतोय. पुढ्यावरती वीर डॅमला आलोय मी. नाव आठवलं मला वीर डॅम आहे.
गायकवाडला भेटायला आला. आपले मित्र शिरोळ मध्ये येतो राहायला. भेटायला आलं म्हणलं इकडे आलं तर त्याला भेटूनच जावं. तुम्हाला दाखवत होतो. हो बघ त्यांनी एकाच एक कापलंय. त्यांनी बघितलंय म्हणून तो वरडायला लागला. आता असेल ना, काल बघितलं ना सगळ्यांनी. पोरी पोरी नाचतात बघायच्या. चालू त्याला दाखवलंय मी नाही बघितले. मला दिसलंच नाही बरं का. नाही नाहीये पोरच नाही. काहीतरी नवीन ब्लॉग आहे आमचा. काहीतरी बोल की बाबा. भाऊ आला होता आज भेटायला. खूप दिवसात मागे वाटलं भेटून. अजून लवकरच आम्ही पण तुम्हाला तुम्ही पण येत जावा आम्हाला भेटायला. आणि काय लाईक शेअर सबस्क्राईब बोलते. भाऊच्या नवीन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. ते फायनली पोहोचलोय. तेव्हा इथं आलंय. ते गाडी लावणार, दुसरी गाडी घेणार आहे का रे. माहिती गाडी लावणार आपल्याला लावायला बघा 1 तास कसा लागतो का रे. फायनली लागली गाडी. लोकांना कळेल काय. i20 पप्पांची होती ती घरी लावली. आता आपले दिवस सुरू झाले परत. या गाडीवर चावी कुठे आता तुम्हाला ओजी स्पॉट दाखवतो. लेमन टी प्यायचा ओजी स्पॉट इन पुणे. तेच काढत नाही. आज माजलंय बघा आपला. हळू उघड रे लागत. कशी काय दिली तुला गाडी आज आणली शोरूमला टाकली म्हणून भेटली. दिवसभर ब्लॉगच करतोय आधे. आजचा डे 2 आहे ब्लॉगचा. काय वाटतं आधे दिवसभरात ना आत्ता आलाय तू ब्लॉग मध्ये. झोपलं होतं रात्रपासून आता उठलोय. फादर म्हणला होता काम आले. फादर म्हणलं गुड नाईट. फादर म्हणलं होतं काम आले. फादर म्हणलं गुड नाईट झोपत. सेंटर बापाचा धंदा त्याच्यावरती चाललाय. त्याला त्याचा फुल फॉर्मच नाही माहिती. धंदा आपला धंदा व्या करायचा. आपण बापाची रात्री मला सोडवतो तिकडं तिकडच काय करतो. ती पोरी बघणार दिवशी आहे. चालेल चायनीजचं दुकान असते. मला वाटलं चायनीज पोरगी बघतोयस का. चायनीज पोहे खेळतात. आसामी असतात कॉलेजला शिकायला. मला नव्हतं माहिती. त्यांना आपण बोलतो नेपाळी बोलतो. कळलं का. पोरला नेपाळी नाही बोलत. पोरला एंजल म्हणायचं. कटे कट एंजल का नाही. कटे काय 6 ते 20 वाणी असतात. 6 ते 20 वाणी असतात पोरी. काय का दिसायला दिसतात काय होय. लोकांना घाबरायला लागलो बरं फ्रेंडला काय लागली माझी. काय एवढं का वापरतोस. ती मला पट्ट्या घाबरायचं. मित्र हॅलो गॅस सेट बंद करायला हाता लागले. आता चाललंय कुठं चाललंय. कुठे काय मामीने गाडी घेतली ना नवी. याच्याने गाडी घेतली. तिकडे चाललोय आम्ही. मामीने नवीन गाडी घेतली तिकडे चाललोय. आई नको लाच काढून लोक तोंडाकडे बघायला लागले. ती सुद्धा बस लोक लाच काढून ते बंद करा. आई शिवाय दिली. इंटरव्ह्यू देखील. मामीने गाडी घेतली ना नवी. ती आहे काय सांग की कुठली गाडी आहे. स्विफ्ट आहे. कितीच आहे मॉडेल. यशाने नवीन गाडी घेतली. यश बोल सांग गाडीबद्दल काय. चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. कसं वाटतंय. मस्त वाटतंय. स्टोरेज बरोबर 2012 मॉडेल आहे. 1200 cc इंजिन 4 सिलेंडर इंजिन आहे. याचे ओनर आहेत यश मामा देशमुख. किती मध्ये द्या ना. गाडी धुवायला ठेवलं. अख्खी गाडी घेऊन जा. 5 लिटर
आणि निगोशिएबल आहे का? पासलकर यांचा काय ते बारकोड कुपन कोडवर 4 लिटर घाम मध्ये गाडी तुमच्या घरी